नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आता नागराजचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे आणि त्याच सोबत नागराजला मदत करणारी व्यक्ती म्हणजे आपल्याच घरची प्रिया। प्रिया ही तन्वी नसून नागराजने पेरलेली एक व्यक्ती आहे। ते सगळं काही सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे। नागराज आणि प्रियाचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आलेला आहे। तर इकडे सुभेदारांच्या घरी 31st ची पार्टी चालू असते। त्याच वेळेला सुमन नागराजचा पाठलाग करते आणि प्रिया सुद्धा नागराजकडेच आलेली असते। नागराजने महिपतला किडनॅप केलंय आणि या सगळ्यामध्ये प्रिया सुद्धा इन्व्हॉल्व आहे आणि प्रिया सुद्धा तिकडे गेलीये। हे सगळं काही सुमनने पाहिलेलं आहे आणि सुमनने आता नागराज आणि प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलेला आहे। तर मित्रांनो, आजचा भाग हा खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, रात्रीच्या वेळेला नागराज जेव्हा बाहेर पडलाय त्याच वेळेला त्याचा पाठलाग करत सुमन सुद्धा बाहेर पडली आहे। तर इकडे प्रियाला सुद्धा महिपतला भेटायचं असतं म्हणून प्रिया सुद्धा तिथून बाहेर पडली आहे। ज्या दिवशी सुमनने नागराजचा पाठलाग केला होता त्या दिवशी नागराज ज्या रस्त्याने आला होता त्याच रस्त्याने आता तो आलाय, कारण त्याला महिपतला भेटायचं होतं आणि महिपतचं ज्या ठिकाणी गॅरेज आहे तिथेच त्यांनी त्याला कोंडून ठेवलं आहे। सुमनला पाहायचं असतं की नागराज इतक्या रात्री नेमकं कुठे चाललाय तो, त्यामुळे त्याचा पाठलाग करत ती महिपत पर्यंत येऊन पोहोचते। तर नागराज आतमध्ये येतो आणि महिपतला म्हणतो, काय महिपत, आज न्यू इयर आहे, न्यू इयरची पार्टी सेलिब्रेट करणार नाही का तुम्ही? थांबा, मी 2 ग्लास घेऊन येतो। आपण नाही का न्यू इयरला दरवर्षी एकत्र बसतो, विसरलात का हो? पण या वर्षी सुद्धा आपण एकत्रच पार्टी करायची बर का। नागराज आता दारू घेऊन आलेला असतो आणि दारू पिण्यासाठी तो महिपत समोर बसतो। तर सुमन सुद्धा तिथे आलेली असते। सुमन ते सगळं काही दृश्य पाहून खूपच घाबरते, कारण नागराजनेच महिपतला किडनॅप करून ठेवलं आहे आणि त्याने महिपतला अशा अवस्थेत ठेवलं आहे। सगळं काही आता सुमनने पाहिले। आता हे सगळं काही दृश्य पाहिल्यानंतर सुमनला खूप मोठा धक्का बसतो, कारण नागराज आणि महिपत या दोघांची मैत्री होती आणि तरी सुद्धा यांनी या महिपतला अशा प्रकारे बांधून का ठेवलेला आहे। आता नागराजचा आणखीन एक चेहरा सुमनच्या समोर आलेला आहे। म्हणजे या दोघांची मैत्री होती इथपर्यंत ठीक होतं, पण महिपतला असं किडनॅप करून ठेवण्याचं कारण तरी काय असेल? तर नागराज महिपतला म्हणत असतो की काय महिपत शेठ, तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात इतकी वाईट होईल असं वाटलं नव्हतं। खूप वाईट जाणार आहे तुमच्यासाठी हे वर्ष। हे वर्षच काय, बहुतेक तुम्हाला आता अख्खं आयुष्य असंच काढावं लागणार आहे, कारण तुम्ही इथून बाहेर पडलात ना तर माझं सत्य सगळ्यांसमोर येणार। त्याच्यामुळे काय ना, तुम्हाला आयुष्यभर हे इथं असंच राहावं लागणार आहे। आता ज्या वेळेला नागराज महिपतची हे सगळं काही बोलत असतो त्यावेळेला सुमन मात्र प्रचंड घाबरलेली असते। तिला काय करावं काहीच कळत नसतं। त्यावेळी सुमन म्हणते की मी लगेचच आता ही गोष्ट सायलीला फोन करून कळवते, पण त्याच वेळेला बाहेरून कोणीतरी येण्याची चाहूल आता सुमनला लागते। ती पाहते तर आता प्रिया आतमध्ये येत असते। सुमन म्हणते की तन्वी ते काय करते, तन्वी इथे कशी काय आलीये? प्रिया पाहते तर आतमध्ये नागराजने महिपतला लपून ठेवलेलंच आहे। प्रिया आता नागराजच्या समोर महिपतला भेटायला काही जात नाही, कारण प्रियाचा प्लॅन काहीतरी वेगळाच असतो, कारण तिला इथून महिपतला बाहेर काढायचं तर असतंच, पण महिपतच्या नजरेत तिला स्वतःला चांगलं बनवायचं असतं, महिपतला स्वतःच्या बाजूने वळून घ्यायचं असतं। तर सुमन इकडे सायलीला फोन करत असते, पण सायली काही फोनच उचलत नाही। त्यामुळे ती प्रतिमा रविराज दोघांनाही कॉल करते, कोणीही सुमनचा फोन काही घेत नाही। त्यानंतर सुमन आता तिच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड करून घेते, ज्याच्यामध्ये नागराजने महिपतचे हातपाय बांधून त्याला किडनॅप करून ठेवलं आहे। महिपतची अवस्था ही प्रचंड वाईट झालेली आहे। सुमन हा व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि सायलीला पाठवते। त्याच वेळेला सुमन इथून बाहेर जाणार असते, पण प्रिया तिथे असल्यामुळे, प्रियामध्येच थांबली असल्यामुळे तिला काही बाहेर जाता येत नाही। सुमन म्हणते की आता काय करावं काहीच कळत नाहीये। प्रिया थांबलेली असते, कारण जोपर्यंत नागराज बाहेर जात नाही तोपर्यंत महिपतला काही प्रियाला भेटता येणार नसतं। आता मात्र सुमनला प्रश्न पडला आहे की ही तन्वी इथे का आली असेल, तन्वीचा यांच्या सगळ्यांशी काय संबंध असेल? म्हणजे तन्वी सुद्धा महिपत आणि नागराजला सामावलेली आहे का? तर सुमन आता सायलीला पुन्हा फोन करते आणि तेवढ्यातच सायलीला आता आपला फोन वाजत असल्याचं जाणवतं।
सायली फोन उचलते तेव्हा सुमन म्हणते की मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. आता सुमन ज्या ठिकाणी असते तिथून महिपत आणि नागराज अगदी जवळच्या अंतरावरच असतात, म्हणून तिला पण फार काही मोठ्याने बोलता येत नाही आणि सायलीला सुमनचा काहीच आवाज येत नाही. सुमन म्हणत असते की सायली मला तुला ह्यांच्याबद्दल खूप महत्वाचं सांगायचं आहे. अगं महिपत इतके दिवस गायब आहे, ह्याला दुसरं तिसरं कुणी नाही तर ह्यांनीच लपून ठेवलं आहे आणि ते पण महिपतच्या गॅरेजमध्ये. आता सुमन इकडे एवढ्या हळू बोलते की तिकडे सायलीला काहीच आवाज जात नसतो. सायली म्हणत असते की सुमन काकू काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का, मला काहीच आवाज येत नाहीये. आता सुमन पुन्हा पुन्हा तेच सांगत असते पण सायलीला काहीच ऐकायला जात नसतं. तर सुमन म्हणत असते की अगं सायली महिपत यांच्या ताब्यामध्ये आहे. आता सायलीने इतकंच ऐकलेलं असतं आणि सुमनचा तिकडून फोन कट झालेला असतो. सायली म्हणत असते की सुमन काकू कोणत्या व्हिडिओबद्दल बोलत होती, कोणता व्हिडिओ असेल. त्याच वेळेला सायली फोन ठेवून देते पण सायलीला एका व्हिडिओचं नोटिफिकेशन आलेलं असतं, जो व्हिडिओ सुमनने पाठवलेला आहे. सायली आता लगेचच तो व्हिडिओ ओपन करते आणि पाहते तर काय, त्या व्हिडिओमध्ये नागराज हा महिपतला भेटायला गेलेला आहे. सायली तो व्हिडिओ ओपन करते आणि त्याच्यामध्ये बघते तर काय, नागराजने महिपतचे हातपाय बांधलेले आहेत आणि त्याला एका खुर्चीमध्ये बांधून ठेवलेला आहे. तो व्हिडिओ पाहून मात्र सायलीला खूप मोठा धक्का बसतो. सायली म्हणते की म्हणजे इतके दिवस महिपत गायब आहे, म्हणजे त्याला नागराज काकाने किडनॅप करून ठेवलं आहे. पण नागराज काकाने महिपतला का किडनॅप केलं असेल, सायलीला काहीच कळत नसतं. त्यामुळे सायली तो व्हिडिओ अर्जुनला दाखवते. आता तो व्हिडिओ सगळेच जण पाहतात, ज्याच्यामध्ये नागराजने महिपतला किडनॅप केलेला आहे आणि सोबतच प्रिया सुद्धा तिकडे गेलेली असते. प्रियाचा सुद्धा व्हिडिओ केलेला असतो. आता प्रिया इकडे काय करते, अश्विनला मात्र खूप मोठा धक्का बसलाय. अश्विनला वाटत असतं की प्रिया तन्वी आपल्या रूम मध्येच आहे, पण प्रिया तर तिकडे गेली हे पाहून अश्विनला सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय. तर अर्जुन म्हणत असतो की नागराज काकांनी महिपतला का किडनॅप करून ठेवलं असेल, या सगळ्याचं काय कारण आहे. आता तिथे रविराज सुद्धा असतात. रविराज म्हणतात की म्हणजे इतके दिवस नागराज हा लपून छपून घरातून बाहेर जातो, तर तो इतके दिवस महिपतला भेटायला जात होता. तर ही गोष्ट तर सगळ्यांसमोर आली आहे. आता नागराज आणि प्रियाला नेमकी काय शिक्षा होणार हे पाहणं खूपच रंजक असेल. असेच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.